कोल्हापूर महानगरपालिकेच्या सोशल मीडिया पेजच्या कारभाराबाबत सध्या विविध प्रश्न उपस्थित होत असून या व्यवस्थापनात पारदर्शकता आहे का यावर चर्चा सुरू झाली आहे। महापालिकेची अधिकृत वेबसाईट, यूट्यूबसह विविध सोशल मीडिया माध्यमं नेमकी कोण हाताळतं, त्यासाठी कोणती एजन्सी किंवा व्यक्ती नियुक्त करण्यात आली आहे का, याची माहिती आता नागरिकांकडून मागवली जाते। या सोशल मीडिया व्यवस्थापनासाठी महापालिकेकडून दरमहा किंवा वार्षिक किती खर्च केला जातो, संबंधित कंत्राटाची प्रक्रिया कशी झाली, तसेच प्रत्यक्षात किती मानधन किंवा देयके अदा करण्यात येतात याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत। काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या खर्चाची चौकशी देखील सुरू केली आहे। दरम्यान सोशल मीडिया टीममध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याची चर्चा शहरात रंगली असून त्यामध्ये कितपत तथ्य आहे याची अधिकृत पडताळणी होणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे। तसेच एका लोकप्रतिनिधीच्या सोशल मीडिया टीमशी संबंधित व्यक्तींचं महापालिकेचं सोशल मीडिया काम पाहत असल्याच्या चर्चेमुळे हितसंबंधांचा संघर्ष निर्माण होतो का, असा सवालही उपस्थित झालाय। याशिवाय सोशल मीडिया कामाच्या तुलनेत जादा पैसे अदा केल्याचा दावा काही स्तरातून केला जातोय। मात्र या सर्व आरोपांबाबत महापालिका प्रशासनाकडून अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट झालेली नाही। महापालिकेचा सोशल मीडिया हा जनतेच्या पैशातून चालणारा संवादाचा महत्त्वाचा मंच असल्यानं नियुक्ती प्रक्रिया, खर्च आणि कामकाजांची संपूर्ण माहिती सार्वजनिक करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे।